जय शिवराय पब्लिक. कोर जावाचा इंटरव्ह्यू प्रिपरेशन तुमच्या सोबत माझ्यासोबत तुम्ही करायचंय. कोर जावाचा प्रत्येकाचा इंटरव्ह्यू सॉल्व्ह झाला पाहिजे. कॉलेजची प्लेसमेंट असू द्या, नाहीतर ऑफ कॅम्पस असू द्या, ऑन कॅम्पस काही असू द्या. कोर जावाचा इंटरव्ह्यू प्रत्येक मराठी पोराचा क्लिअर होणार. म्हणून तुमच्या भावानं स्टार्ट केली सिरीज कोर जावा इंटरव्ह्यू प्रिपरेशन विथ आदी आणि जावा. पहिलाच क्वेश्चन काय घेतलाय आपण तुमच्या स्क्रीनच्या समोर आहे काय? जेडीके जेआरई जेव्हीएम ज्वलंत क्वेश्चन, जो की भाई प्रत्येकाला विचारला जातो आणि तुम्हाला सांगता येत नाही. व्हिडिओच्या शेवटीला मी याचं पूर्ण आन्सर देणार आहे. ते आन्सर तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये द्यायचं आहे. कॉपी पेस्ट, कुठंही इंटरव्ह्यू प्रिपरेशन करायची गरज नाही, काही नाही, कुठं कोर्स लावायची गरज नाही, काही नाही, काही नाही. सगळं एकाच ठिकाणी आहे. त्या चॅनलचं नाव आहे आदी आणि छावा. प्रत्येकाने सबस्क्राईब करायचं, लाईक करायचंय. आणि जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय कमेंट मध्ये स्पॅम चालू ठेवायचा आहे भाऊ अँड दिदीज, लेडीज अँड जेंटलमॅन. चला, जीडीके जेआरई जेव्हीएम जावाचा कोर जावाचा हा क्वेश्चन भाई प्रत्येकाला विचारला जातो म्हणजे जातो. ओके, नुसतं काही भानगड काय बघा. जीडीके जेआरई जेव्हीएम सगळे पॉईंट्स लिहून देणार मी व्यवस्थित. सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचे आणि शेवटी आन्सर येणार आहे बरं का. पहिल्यांदा जेव्हीएम. जेव्हीएम ला बघू पहिल्यांदा, ठीक आहे. सी होतंय काय माहितीये का, व्हॉट इज जेव्हीएम एक्झॅक्टली. आपण जावाचा कोड लिहितो त्या कोडला आपण डॉट जावा फाईलने सेव्ह करतो, बरोबर आहे. डॉट जावा फाईल एक्सटेन्शनने सेव्ह केलं, कंपायलर पिक्चर मध्ये येतो. कारण कंपायलर काय करतो परत, कंपायलर हा जावाचा कोड, अरे म्हणजे जावाचा कोड म्हणजे आपण व्हॅरिएबल बनवणार, राईट. असे व्हॅरिएबल बनवणार, यांना व्हॅल्यू देणार, ऍडिशन करणार, काहीतरी कोड लिहिणार, बरोबर. आपण आपला जावाचा कोड, हा कोड मशीनला समजत नसल्यामुळे कंपायलर इंटरप्रिटर हे इम्प्लिमेंट करण्यात आले. कंपायलरचं काम हा कोड घेणं, त्याला रीड करणं, सिंटॅक्स सगळं बघणं, व्यवस्थित सगळं करतो म्हणजे कंपायलर इज रिस्पॉन्सिबल टू चेक युअर जावा कोड. जावा कोड म्हणजेच सोर्स कोड. या कोडला एक नाव असतं पोरांनो, काय माहितीये? सोर्स कोड किंवा हाय लेवल कोड. या कोडला रीड करायचं काम कंपायलरचं आणि कन्वर्ट करायचं एका इंटरमिडिएट कोड मध्ये. त्याचं नाव आहे बाईट कोड. इथं तुम्हाला भेटतो मित्रांनो बाईट कोड, जो की कंपायलर देतो. आणि या फाईलला एक्सटेन्शन जातं डॉट जावा टू डॉट क्लास. आधी डॉट जावा होती की नाही, डॉट जावा फाईलचं रूपांतर होतं डेमो डॉट क्लास फाईलमध्ये, डेमो डॉट क्लास फाईलमध्ये. ओके लेडीज अँड जेंटलमॅन, आर यू गेटिंग माय पॉईंट? डेमो डॉट जावाचं डेमो डॉट क्लास कसं बनलं, कंपायलरनं कन्वर्ट केलं बाईट कोड मध्ये, दॅट्स इट. आता हा बाईट कोड इंटरमिडिएट कोड आहे, जो की आपल्याला पण समजत नाही, मशीनला पण समजत नाही. समजतो फक्त एका व्यक्तीला, त्याचं नाव आहे इंटरप्रिटर. मग आता इथं इंटरप्रिटर पिक्चर मध्ये कसं येतं माहिती आहे का, जेव्हीएम. इथं येतं जेव्हीएम. बघा आता जेव्हीएम चालू झालाय. एक्झॅक्टली जेव्हीएम काय असतो, असा जेव्हीएम आय डोंट थिंक तुम्ही कुठे शिकला असेल. जेव्हीएम काय करतो बघा, हा जो बाईट कोड आहे, हा बाईट कोड सगळ्यात अगोदर जेव्हीएम मध्ये लोड केला जातो. लोड करण्यासाठी इथं क्लास लोडर नावाचा प्रोग्राम जेव्हीएम मध्ये सेट आहे. कोणी बनवला हे बघा, जेव्हीएम इज अ व्हर्च्युअल मशीन, वी कांट सी, आपण बघू शकत नाही. जेव्हीएम स्टँड फॉर जावा व्हर्च्युअल मशीन. लॉंग फॉर्म बाजूला ठेवा. लॉंग फॉर्म इज नॉट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट इज वॉट. त्यातलं काय माहितीये तुम्हाला? Java virtual machine is a software where class loader program defined by Java. This program is responsible to load this bytecode. Bytecode म्हणजे डॉट क्लास फाईल. या डॉट क्लास फाईलला लोड करण्यासाठी क्लास लोडर नावाचा प्रोग्राम जेवे मध्ये डिफाईन केलाय. आता क्लास लोडर एक नसते बरं का, तीन प्रकारचे क्लास लोडर तुमच्या बाईट कोडला लोड करण्यासाठी मदत करतात. पहिला असतो बूटस्ट्रॅप क्लास लोडर. मला थोडी सर्दी झाली, डोंट वरी. बूटस्ट्रॅप क्लास लोडर. दुसरा असतो ऍप्लिकेशन क्लास लोडर, ऍप्लिकेशन क्लास लोडर. आणि तिसरा असतो एक्सटेन्शन क्लास लोडर. तीन क्लास लोडर हेल्प करतात तुमचा बाईट कोड लोड करण्यासाठी. आता प्रत्येकाचं काम वेगळं आहे बरं का, हे पब्लिक. बूटस्ट्रॅप क्लास लोडरचं काम वेगळं आहे. बूटस्ट्रॅप काय करतो माहिती आहे का, जे पण जावा डॉट लँग मधले क्लासेस आहेत त्यांना लोड करतो. म्हणजे तुमचा स्ट्रिंग क्लास, तुमचा ऑब्जेक्ट क्लास, हे कुठले जावा डॉट लँग पॅकेज, जेवढे पण जावा डॉट लँग पॅकेज मध्ये येतात हे सगळे लोड करायचं काम बूटस्ट्रॅपचं आहे. कुणाचं आहे? बूटस्ट्रॅपचं आहे. ओके, म्हणजे इट विल बूटस्ट्रॅप युअर ऍप्लिकेशन, नावातच आहे ना. मग जे पण काही जावा डॉट लँग मधले क्लासेस इंटरफेसेस आहेत त्यांना लोड करायचं, त्यांचा बाईट कोड लोड करायचं काम या पट्ट्याचं आहे.
ऍप्लिकेशन क्लास लोडर काय करतो माहितीये का, जे पण क्लासेस क्लास पाथ मध्ये आहेत, ज्यावेळेस तुम्ही ऍडव्हान्स जेव्हा शिकाल त्यावेळेस तुम्हाला क्लास पाथ नावाचे कॉन्सेप्ट कळेल. तर क्लास पाथ मध्ये आपण एक्सटर्नल जार्स ठेवतो, त्याच्यामध्ये जे क्लासेस असतात ते ऍप्लिकेशन क्लास लोडर लोड करतो. आणि एक्सटेन्शन वाला काय करतो माहितीये का, याचं पण काम आहे. ईएक्सटी नावाचं फोल्डर असतं. ईएक्सटी कुठं असतं, त्या लायब्ररी नावाच्या फोल्डरमध्ये, लायब्ररी नावाच्या फोल्डरमध्ये एक ईएक्सटी नावाचं फोल्डर, त्याच्यामध्ये जर तुम्ही काही जार ठेवल्या त्याच्यातले क्लास लोड करायचं काम याचं आहे. म्हणजे ओव्हरऑल बाईट कोडला लोड करायचं काम हे तिघ जण करतात. या खाली, खाली या, इथं असतो बाईट कोड व्हेरीफाय. बाईट कोड व्हेरीफायरचं काम आहे, अय बाईट कोड व्हेरीफायरचं काम आहे तुमचा जो बाईट कोड लोड केलाय व्हेरीफाय करणं. ज्या सिक्युअर ना, मग सिक्युअर म्हणल्यानंतर बाई व्हेरिफिकेशन होतच असणार डेफिनेटली. बाईट कोडचं काम आहे, बाईट कोड व्हेरीफायरचं काम आहे व्हेरीफाय द बाईट कोड. इथं बाईट कोड व्हेरीफाय केला जातो, चेक केला जातो, काही सिक्युरिटी लॉस करणारा कोड तर नाहीये. बाईट कोड व्हेरीफाय जसा झाला, तुमच्या बाईट कोडला मेमरी भेटते. इथं असतात मेमरी एरियाज. काय असतात? मेमरी एरियाज. एक नाही, दोन नाही, खूप सारे असतात. जसं की हिप एरिया असतो, जसं की स्टॅक एरिया असतो, जसं की मेथड एरिया असतो, जसं की जसं की एससीपी एरिया असतो, नेटिव्ह मेमरी एरिया असतो, पीसी रजिस्टर नावाचा प्रोग्राम असतो. हे सगळं कुठं असते पोरांनो? जेबीएम मध्ये असतंय. मग तुमच्या प्रोग्रामला मेमरी इथं भेटते. आता याच्यात पण पार्ट येतात बरं का, हिप मध्ये कोणाला मेमरी भेटते, स्टॅक मध्ये कोणाला भेटते, मेथड मध्ये कोणाला भेटते. दिस इज अनदर कॉन्सेप्ट. बट यू नीड टू टेल इन द इंटरव्ह्यू जेवीएम प्रोव्हाइड द मेमरी टू आवर प्रोग्राम. एवढं बोलू शकतं की then JVM having class loader which load the program, which load the bytecode. But as bootstrap application extension. हे जर एक्सप्लेन करायला लावलं तर करा. But you need to tell them like we have three class loaders, bootstrap, application extension. Then we have these kinds of memory areas, stack, heap, method, PC register, native, right? सांगू शकता की नाही? येस. हे झाल्यानंतर मित्रांनो पिक्चर मध्ये इंटरप्रिटर येतो, जो मी तुम्हाला सांगितलं. इंटरप्रिटर एक्झिक्युशन इंजिनची मदत घेऊन काय करतो माहित आहे का, तुमच्या बाईट कोडचं लाईन बाय लाईन कन्व्हर्जन करतं मशीन कोड मध्ये. आणि तुम्हाला इथून भेटतो मशीन कोड. अय लेडीज अँड जेंटलमॅन, मशीन कोड इथून भेटतो बरं का. कोण देतो मशीन कोड? इंटरप्रिटर अँड एक्झिक्युशन इंजिन. बाईट कोडचं लाईन बाय लाईन मध्ये कन्व्हर्जन करायचं काम यांचं आहे. ओके. कंपायलर ऍट अ टाइम सगळं कन्व्हर्जन करतो बाईट कोड मध्ये, पण बाईट कोडचं लाईन बाय लाईन मध्ये कन्व्हर्जन करायचं काम इंटरप्रिटरचं. फरक कंपायलर इंटरप्रिटरचं. ओके. देन जेवीएम मध्ये आणखीन काय गोष्टी असतात, जेवीएम मध्ये असतो जेआयटी. जेआयटी म्हणजे जस्ट इन टाइम कंपायलर. हा वेगळा कंपायलर आहे ज्याचं काम आहे ऍप्लिकेशनचा परफॉर्मन्स इन्क्रीज करणं. आता ही पण एक वेगळी कॉन्सेप्ट बनते. बट यू नीड टू टेल इन द इंटरव्यू जेआयटी इज समथिंग कॉल्ड जस्ट इन time compiler. It is a compiler present in JVM. And the work of JIT is improve the performance of our application. That means frequently called method. It will store as a cache or store the machine code of that particular methods in the cache and execute again and again. म्हणजे प्रत्येक वेळेस मेथडचा बाईट कोड टू मशीन कोड बनत नाही, एकदाच बनलेला डायरेक्ट एक्झिक्यूट. ही कॉन्सेप्ट मी पुढे डीप मध्ये सांगेल तुम्हाला, बट आता तेवढीच सांगा. जीआयटी झाला. जीआयटी नंतर मित्रांनो तर गार्बेज कलेक्शन नावाचे कॉन्सेप्ट असते, जीसी. Garbage collection is a like demo thread in Java. It is executed in the background. म्हणजे जावामध्ये जर मेमरी कमी पडली डायरेक्ट ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होतो, काहीच आपल्याला करायची गरज नाही, ऑटोमॅटिक होतो. जेबीएम करतोय, जेबीएम सगळं करतोय. जेबीएमच्या आतमध्ये असलेला गार्बेज कलेक्शन नावाचा प्रोग्राम त्या ठिकाणी एक्झिक्यूट होतो असतो बॅकग्राऊंडला. त्याचं काम असतं अनयुज ऑब्जेक्ट दिसला रे दिसला, फोडला, दिसला रे दिसला, खोलला. ठीक आहे. हे सगळं जेव्हीएम मध्ये असतं. म्हणून जेव्हीएम इज व्हेरी इम्पॉर्टंट मेरे दोस्त. ओके. मग जेव्हीएम चे पॉईंट काय सांगाल का तुम्ही इंटरव्ह्यू? तुम्ही सांगाल जेव्हीएम, तुम्ही असं सांगाल हे बघा, जेव्हीएम इज रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबल टू लोड टू लोड टू लोड द बाईट कोड, टू लोड द बाईट कोड युझिंग क्लास लोडर प्रोग्राम, राईट? हा पहिला पॉईंट सांगाल. नाही तुम्ही सांगाल जेबीएम इज रिस्पॉन्सिबल टू व्हेरीफाय द बाईट कोड, व्हेरीफाय द बाईट कोड युझिंग बाईट कोड व्हेरीफायर. बरोबर की नाही? सांगाल की नाही? देन तुम्ही सांगाल जेबीएम इज रिस्पॉन्सिबल टू allocate memory to our program, memory to our Java program. याचं कामच आहे मेमरी देणं भाऊ.
हाच मेमरी देतो. स्टॅक ही एसीपी मेमरी एरिया प्रोव्हाइड करतो. देन जेव्हीएम इज रिस्पॉन्सिबल टू एक्झिक्यूट आवर जावा ऍप्लिकेशन, एक्झिक्यूट आवर जावा प्रोग्राम युझिंग इंटरप्रिटर कसं. ओके. देन आणखीन किती पॉईंट लिहिता येतील आय डोंट नो, कारण याच्यामध्ये आणखीन राहिले काय. जेव्हीएम हॅव्हिंग जेव्हीएम जेव्हीएम हॅव्हिंग जेव्हीएम हॅव्हिंग जेआयटी, देन जेआयटी देन कोमा जीसी. हे शॉर्ट मध्ये लिहितो मी एवढं, ठीक आहे. एवढे पॉईंट पोरांना सांगितले. मला सांगा कशाला मरायला इंटरव्ह्यू तुम्हाला काढून टाक. तुम्ही काय सांगता माहितीये का, जेव्हीएम स्टँड फॉर जावा व्हर्च्युअल मशीन. वारे मेरे शेर बब्बर शेर, हे आन्सर आहे जेव्हीएमचं. हा, हिणलं पाहिजे बुटानं. आय एम जस्ट किडिंग, बट मित्रांनो जेव्हीएम इज व्हेरी बिग यार. राईट, फक्त जावा व्हर्च्युअल मशीन सांगून तुम्ही कसं काय स्टॉप होऊ शकता. देर आर लॉट्स ऑफ थिंग्स वी कॅन से इन द इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूवर शॉक झाला पाहिजे, त्याच्या आईला मला एवढं माहित नाही, मला एवढं माहित आहे, ये बाबा चल. अरे गेटिंग माय पॉईंट, हे झालं पाहिजे. आणि ते करण्याचं काम तुमचा भाऊ करतो, तुमचा सपोर्ट फक्त पाहिजे. ही जर सिरीज तुम्हाला वाटत असेल कंटिन्यू जावे, कंटिन्यू सगळे कोर जावचे क्वेश्चन आपण कव्हर करावे, डेफिनेटली यू नीड टू गिव्ह वन लाईक, वन सबस्क्राईब अँड वन शेअर टू दिस व्हिडिओ. ओके, आणि कमेंट मध्ये जय शिवराय प्रतिज्ञा घ्या. आणि कंटिन्यू पण म्हणा, म्हणजे मी सिरीज कंटिन्यू करेन. मला तुमचा सपोर्ट असेल तर कंटिन्यू करायचं आहे. कोण बघणारच नाही तर मग कशाला करायचं. सी सिम्पल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर दिलं पाहिजे, नको असेल तर नको. राईट. सो प्लीज आय वॉन्ट युअर फीडबॅक. नाही का, जेव्हीएम नंतर पिक्चर मध्ये जीआरई येतो. आता जीआरई काय करतो, याच्या नावातच सगळं आहे बघा. जावा रन टाइम एन्व्हायरमेंट, जावा रन टाइम एन्व्हायरमेंट. जीआरई स्टँड फॉर जावा रन टाइम एन्व्हायरमेंट. पहिली गोष्ट पोरांनो, जीआरईच्या आतमध्ये जेव्हीएम असतो. काय असतो, जीआरईच्या आतमध्ये जेव्हीएम असतो. म्हणजे जीआरई वर आणि आतमध्ये कोण, जेव्हीएम. मग जीआरई जर भेटला, जेव्हीएम ऑटोमॅटिक भेटतो. म्हणजे जे जेव्हीएम करतो ते जीआरई करतो की नाही, करतो की. अगा जीआरईच्या आतमध्येच तो आहे. हे किती माहिती पण, पिशवीत पिशवी तसं जीआरईच्या आतमध्ये जेव्हीएम आहे. त्यामुळं आपण बोलू शकतो, जेवढे काही पॉईंट जेव्हीएमचे आहेत, यू कॅन टेल फॉर द जेआरई बिकॉज जेव्हीएम इनसाइड द जेआरई. जेआरईचे वेगळे पॉईंट मी सांगतो. जेआरई इज समथिंग कॉल्ड जावा रनटाइम एन्व्हायरमेंट. इट विल प्रोव्हाइड द रनटाइम एन्व्हायरमेंट टू एक्झिक्यूट आवर एप्लिकेशन. फर्स्ट ऑफ ऑल इट विल प्रोव्हाइड द जेव्हीएम. जेआरई प्रोव्हाइड्स द जेव्हीएम भाऊ. जेआरई भेटला, जेव्हीएम भेटला. जेआरई प्रोव्हाइड्स जेव्हीएम. लय मोठा बाई गोष्ट आपल्याला जेआरईने दिली. डायरेक्ट जेव्हीएम, डायरेक्ट. ओके. देन जेआरई प्रोव्हाइड्स रनटाइम क्लासेस. जेआरई प्रोव्हाइड्स रनटाइम क्लासेस टू अस. मग कोणकोणते, अरे दुनियाभराचे क्लासेस आहेत, किती सांगू मी. हा स्ट्रिंग क्लास घ्या, हा तुमचा कलेक्शन घ्या, तुमचे फाईलचे क्लासेस घ्या, एक्सेप्शनचे क्लासेस घ्या, हे ऍर लिस्ट वगैरे लिंक, हे सगळं घ्या. हे सगळं जीएमएम देतं, आपलं जीआरई देतं. जीआरई एवढे देत नाही मित्रांनो, 1,00,000 प्लस क्लासेस जीआरई देतो तुम्हाला, 1,00,000 प्लस. जर प्रूफ आहे का तुमच्याकडे, ओपन करा इक्लिप्स वगैरे तुमच्याकडे असेल तर. त्याच्यामध्ये जर तुम्हाला मी जीआरई दाखवली, अरे दुनियाभराचे क्लासेस आहेत. दुनियाभराचे स्कॅनर क्लास तिकडलाच आहे, तुमच्या ओळखीचे सांगतोय मी. स्कॅनर म्हणा, स्ट्रिंग म्हणा, ऑब्जेक्ट क्लास म्हणा, सगळ्यांचा पॅरेंट. हे सगळं जीआरईने दिलंय, हे सगळं जीआरईने दिलंय. जीआरई इज व्हॉट, रन टाइम एन्व्हायरमेंट. जर जीआरई नसता, भाऊ कुठून सिस्टम डॉट आउट डॉट लिहिलं असतं. सिस्टम डॉट आउट डॉट मध्ये जे सिस्टम आहे मित्रा, ते सिस्टम जीआरई मधूनच आलंय. हे बघ, इथं मी ओपन केलं, याच्यामध्ये तुम्हाला जीआरई दिसते, काय दिसत. या जीआरई मध्ये मित्रांनो किती क्लासेस आहेत तुम्ही बघा बरं. हे सगळे जार आहेत. जार मध्ये ओपन करायला, एकाला ओपन करा, लुक ऍट दिस, हे सगळे क्लासेस आहेत. हे सगळे क्लासेस आहेत, अशा हजारो लाखो क्लासेस प्रोव्हाइड केले जीआरईने. म्हणून भाऊ जीआरईचा नाद करायचा नाही. जीआरई इज व्हेरी बिग. ओके, व्हेरी व्हेरी बिग. जीआरई स्टँड फॉर Java Runtime Environment. It will provide the runtime classes and it will provide the JVM to us to execute on our Java application. ठीक आहे. आता सगळ्यात बाप कॉन्सेप्ट येते, दॅट इज जेडीके. जेडीके स्टँड फॉर जावा डेव्हलपमेंट किट. भाऊ डायरेक्ट ही किट आहे, किटकॅट नाही, डायरेक्ट किट. डायरेक्ट किट. कारण जेडीकेच्या आतमध्ये असतो जीआरई. जेडीकेच्या आतमध्ये जीआरई असतो. आणि जीआरईच्या आतमध्ये मी आता सांगितलं होतं काय असतो, बोला की. असं जेव्हीएम असतो. जीआरईच्या आतमध्ये असतो जेव्हीएम. म्हणजे ही डायग्राम पूर्ण अशी बनते मित्रांनो. जेडीके मध्ये जीआरई, आणि जीआरई मध्ये जेव्हीएम. पिशवीमध्ये पिशवी, आणि त्या पिशवीमध्ये आणखीन एक पिशवी. जेडीके टॉपला, देन आतमध्ये जीआरई, आणि देन आतमध्ये जेव्हीएम. म्हणजे सगळं असं असं ब्रांड पेटलंय.
मग जेडीके जर तुमच्याकडे असेल तर मग सगळंच भेटेल ना. नावातच आहे डेव्हलपमेंट किट, पूर्ण ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकता. कंपाईल करा, इंटरप्रेट पण करा. लक्षात ठेवा, जेडीके मध्ये कंपायलर असतो बरं का, आणि जेव्हीएम मध्ये इंटरप्रिटर असतो. हे पण लई गुपित पॉइंट आहे. वेर इज द कंपायलर, वेर इज द इंटरप्रिटर? कंपायलर इज अ पार्ट ऑफ जेडीके, इंटरप्रिटर इज द पार्ट ऑफ जेव्हीएम. ठीक आहे. मग जेडीके जर असेल भाऊ, कोड कंपाईल केला जाऊ शकतो. आणि जेडीके जर असेल, अरे इंटरप्रिटर पण भेटते की जेव्हीएम भेटल्यावर. मग तुम्ही बाय युझिंग जेडीके काय काय करू शकता. युझिंग जेडीके, युझिंग जेडीके वी कॅन कंपाईल, इंटरप्रिट, इंटरप्रिट आवर जावा ऍप्लिकेशन. यसं नो करू शकतो की नाही आपण. कंपाईल पण करू शकतो, इंटरप्रेट पण करू शकतो. पण फक्त जीआरई असेल तर कंपायलरच भेटत नाही. पण जर फक्त जीआरई असेल तुमच्याकडे, तर तुम्ही फक्त इंटरप्रेट करू शकता, रन करू शकता. बरोबर. युझिंग जीआरई वी कॅन इंटरप्रिट, इंटरप्रिट आवर जावा ऍप्लिकेशन ओनली. फक्त इंटरप्रेट करू शकता, रन करू शकता, बाकी नाही. कारण जीआरई कडे कंपायलरच नाही. पण जेडीकेचा यूज करून कंपाईल करणं, डिबग करणं सगळं होतंय. सो दिस इज द आन्सर व्हेरी दोस्त. आता आन्सर लास्टला कसं सांगायचं आहे का, ते लास्ट पर्यंत थांबले त्यांच्यासाठी. याचा आन्सर सांगत असताना भाऊ सुरुवातीला लॉंग फॉर्म कधीच सांगू नको. लॉंग फॉर्मने डायरेक्ट बॅड इम्प्रेशन, तुला लॉंग फॉर्मच येते का काय असं वाटतंय. तर सुरुवात इथून कर. ओके, जेडीके, जेआरई, जेव्हीएम, these are the very important components of Java. In that, let's start with the JVM. JVM is something called a virtual machine, which is responsible to load the bytecode. Okay, whatever bytecode generated by compiler after the compilation, that bytecode need to load. So JVM having there. Okay, inside JVM we have class loader program. So class loader program is responsible to load the bytecode. So there are having three class loaders: Bootstrap, application, and extension. Then JVM having bytecode verifier. After the loaded of that bytecode, it's need to verify. So bytecode verifier came into the picture. It will verify the bytecode. It is like any security loss code or any malicious code is coming in the bytecode. The verification will be happen there. So bytecode verifier will be verified. After that, our code will get the memory. The JVM is responsible to give the memory. There are having lots of memory areas: stack, heap, method, ACP, native, PC register. After that, our bytecode will be converted into machine code line by line, and the interpreter will do that. Interpreter त्या गोष्टी करतो कन्वर्जनच्या. And then they are having like garbage collection program which remove the unused object. There is a GIT which improve the performance of our application. So that things present in the JVM. If I talk about JRE, JRE is something called Java Runtime Environment. It exactly provides the JVM, like as I told you, right? JVM present in the JRE. So if you have JRE, you will get the JVM. JRE provides the runtime classes and interfaces to us to execute our Java application. Then JRE naming, its name suggests runtime environment. Everything you will get, lakhs of classes you will get if you have JRE. Okay. JDK. JDK stands for Java Development Kit, and as name suggests, it's a development kit. We can get the compiler in the JDK, we can get the interpreter because JDK having JRE and JRE having JVM. Finish. So if you have JDK, you can get everything. It's a kit. You can execute everything. You can compile, you can debug, or you can execute. That's the answer you need to tell in the interview, and that's it. Your interview will select. तर नाक राडा होऊन जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे, ही सिरीज जर कंटिन्यू करायची असेल, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय कमेंट स्पॅम मध्ये होऊन जाऊ द्या. आणि दुसरा व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी लगेच येतो. इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू क्वेश्चन घेऊन, एक क्वेश्चन एक व्हिडिओ, फिनिश. एक 20-30 व्हिडिओ व्हिडिओ होतील, बाकी होणारच काय होईल. आम्ही भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत सगळ्यांना जय जिजाऊ, जय जिजाऊ. आणि पुढं काय, जय शिवराय.